नमस्कार बालमित्रांनो. आज आपण परिसर भाग 1 मधील पाठ 23वा नैसर्गिक आपत्ती पाहणार आहोत. नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गाद्वारे आलेली आपत्ती किंवा संकट. आता हे चित्र पहा. या ठिकाणी आपल्या लक्षात येते की तुम्हाला आता एक मी चित्रफित दाखवली. त्यामध्ये पहिली जी चित्रफित होती ती ज्वालामुखीची होती. तेच हे चित्र आहे. ज्वालामुखी म्हणजे भूकंप आणि पृथ्वीच्या पोटातला जो लाव्हा रस आहे हा वरती येऊन अतितप्त रस पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येऊन त्याचे एक वेगवेगळ्या प्रकारचे पर्वतासारखे मोठ्या टेकड्या निर्माण झाल्या. त्याला ज्वालामुखी असं म्हणतात. या ज्वालामुखीमुळे परिसरातला भाग बराचसा जळत असतो, बरंचसं नुकसान होत असतं. हे निसर्गाद्वारे आलेली आपत्ती असते, नैसर्गिक आपत्ती आहे. आता या ठिकाणी दुसरं चित्र जर पाहिलं तर हे चित्र कशाचं आहे बघा. झाडं पडली ती. झाडं पडलेली आहेत, वादळ येऊन गेलेलं आहे, वारा आहे, सोसाट्याचा वारा आहे. जे वादळ हे या ठिकाणी आपल्याला पाऊस, पूर अशा अनेक प्रकारची संकट आपल्या मानवावरती येत असतात. बघा, सांगा पाहू, पावसाळ्यात एकाएकी 2-3 दिवस खूप जोराचा पाऊस पडतो. नदीचं पाणी इतकं वाढतं की नदी दुथडी भरून वाहते. कधी कधी पाणी नदीकाठच्या वस्तीमध्ये घुसते. पावसाळ्यात एकाएकी काय होतं, खूप पाऊस पडतो आणि एकदमच पाणी इतकं वाढतं की नदी दुथडी भरून वाहते. कधी कधी पाणी नदीकाठच्या वस्तीमध्ये घुसते. याला काय म्हणतो आपण? पूर. पूर म्हणतो. नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अशी वाढ होती, त्याला पूर म्हणतात. वारंवार भूकंप होणारे महाराष्ट्रातील 2 ठिकाणे कोणती आहेत का माहित तुम्हाला? कोयना. कोयना, बरोबर. हे आपल्या सातारा जिल्ह्यामधलंच हे ठिकाण आहे, कोयना. या कोयना धरणावरती सतत वारंवार भूकंप होत असतात. कोयना धरणापासून एक थोड्या अंतरावरती तिथं सारखे भूकंप होत असतात, सारखे असे कंप पावतात. आपल्यालाही कधी कधी ते जाणवतं. या भूकंपाच्या लहरी जेवढ्या लांब जातील तेवढ्या जमिनीला जेवढे हादरे बसतील, जेवढं रिश्टर स्केल असतं त्याची तीव्रता कोयना. जेवढी जास्त तेवढा भूकंपाचा तेवढा जमिनीचा भाग थरथर कापत असतो. आणि कोयना. त्यामुळे काय होतं, भिंतींना तडे जाणे किंवा इमारती पडणे. किल्लारीला झालेला पहा, मोठा भूकंप झाला होता. गणपती गणेशोत्सवाचा सण होता. गणेशोत्सवाच्या सणाच्या शेवटच्या दिवशी गणपती टाकून आल्यानंतर माणसं गाढ झोपली होती आणि दुसऱ्या दिवशी किल्लारीला खूप मोठा भूकंप झाला होता आणि तिथले अख्खं किल्लारी गाव, लातूर जिल्ह्यातलं, पूर्णपणे किल्लारी. भूकंपामध्ये नाहीस झालं होतं. असे अनेक संकट आपल्या महाराष्ट्रावरती, आपल्या भारतावरती आलेले आहेत किंवा मानवावरती येत असतात. समुद्रात जर भूकंप झाला तर अतिशय मोठमोठ्या लाटा उसळतात. त्याला तत्सुनामी असं म्हणतात. आता तुम्हाला दाखवली मी एक चित्रफित. तर त्याच्यामध्ये जर अतिशय मोठ्या लाटा उसळल्या तर त्याला तत्सुनामी असं म्हणतात. अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती जी आहेत ते आपण पाहणार आहे. बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे आपण ऐकतो. कुठे भूकंप होतो तर कुठे पूर येतो, कुठे वादळ होते तर कुठे वीज पडते, कुठे कडे कोसळतात तर कुठे गारपीट होते. या दुर्घटनांमध्ये अनेक माणसे जखमी होतात. काही माणसे मृत्युमुखी पडतात. लोकांची घरे पडतात. पाळीव प्राण्यांची, जनावरांचे मरण ओढवते.
काही दुर्घटनामध्ये शेतातल्या उभ्या पिकांचा नाश होतो, मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते, लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ते परत पहिल्यासारखे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. पेन्सिलनं खून करा. आपत्ती. आपत्ती म्हणजे काय? तर महाभयानक संकट. आपत्ती म्हणजे महाभयानक संकट. या संकटात माणसे जखमी होऊ शकतात. काही माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अशा घटनेमुळे मानवी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. राहती घरे कोसळतात. पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात. शेतीचे नुकसान होते. या आणि अशा काही दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात. त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात. त्या कधी आणि कुठे घडतील याची आपल्याला पुरेशी माहिती नसते. ते टाळणे तर आपल्या हातात अजिबात नसते. अशा घटनांनी घाबरून जाऊ नये. त्यापेक्षा या आपत्तींना तोंड कसे द्यावे याची माहिती घेणे फायद्याचे ठरते. पहा, आपत्ती म्हणजे महाभयंकर संकट. या ज्या घटना आहेत, या घटना आपण थांबवू शकत नाही. शेतीचं नुकसान होतं, पाळीव जनावरे मरतात, माणसं जातात, मालमत्तेचं नुकसान होतं. आपत्ती म्हणजे काय? तर महाभयानक संकट. या संकटात माणसे जखमी होऊ शकतात, काही माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अशा घटनेमुळे मानवी मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं, राहती घरे कोसळतात, पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात, शेतीचं नुकसान होतं. अशा अनेक घटना याच्यामध्ये घडतात. अशा या घटना घडत असताना, या नैसर्गिक घटना घडत असल्यामुळे आपण त्याला थांबवू शकत नाही किंवा रोखू शकत नाही. या घटना अचानक येतात. त्यामुळे पूर्णपणे मानवी जीवन हे उद्ध्वस्त होतं. ते पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी बरेच दिवस लागतात. हा 2019 साली जो झालेला पूर होता, या पुरामध्ये सापडलेल्या लोकांना प्यायला पाणी सुद्धा नव्हतं. घरातलं होतं नव्हतं ते सगळं पुरामध्ये वाहून गेलं. त्यामुळं घरामध्ये कुठलीही वस्तू व्यवस्थित नव्हती, धान्य नव्हतं, काहीच नव्हतं. त्यावेळेस आपण त्या माणसांना काय केली होती? मदत केली होती. आपण शाळेमार्फत ही मदत केली होती. टूथपेस्ट दिले होते आपण, पाणी दिलं होतं, बिस्किट पुडे दिले होते. की जे माणसांना गरज होती लगेच, त्यांना खायला अन्न नव्हतं, त्यावेळेस आपण बिस्किट पुडे आणि पाणी या 2 गोष्टी महत्त्वाच्या दिल्या होत्या. या ठिकाणी पहा, माणसांना असे काही संकट आल्यानंतर त्यांना मदत करणं हे आपलं परम कर्तव्य असतं. कारण संकट हे कधीही कुणावर कधी येईल, कसं येईल काही सांगू शकत नाही. आपल्याला पहा, या ठिकाणी अवकाळी पाऊस हे ही जी नैसर्गिक आपत्ती आहे ती आपण आता पाहतोय. अवकाळी म्हणजे अचानक आलेला पाऊस. पावसाचे दिवस नसताना पावसाचे दिवस नसताना अचानक आलेला जो पाऊस आहे त्याला अवकाळी पाऊस म्हणायचं. पावसाळा सुरू व्हायच्या आधीच काही ठिकाणी अचानक काय होतात, आकाशामध्ये ढग जमा होतात, विजा कडाडतात, वारा सुटतो आणि जोराचा पाऊस पडतो. अचानक येतो पाऊस, त्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो. हे अचानक येतो तो. साधारणतः महाराष्ट्रामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस पडतो. ते आपल्याकडं जून, जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस पडतो. या महिन्यांच्या कालावधीला आपण पावसाळा म्हणतो. आपल्या देशात ठराविक काळातच पाऊस पडतो म्हणून त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात. हा जो अचानक पडणारा पाऊस आहे, पावसाळा सुरू व्हायच्या आधीच पडणारा पाऊस, त्याला वळवाचा पाऊस असं म्हणतो आपण किंवा वळीव असं म्हणतो. पण पावसाळ्यातल्या पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाऊस पडतो. वळवाचा पाऊस ठीक आहे, म्हणजे मे महिन्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक पाऊस पडतो, त्याला वळीव असं म्हणतात. तर त्यावेळेस काय होतं, पावसाळ्यातला पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाऊस पडतो.
अशा पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. अचानक येणारा पाऊस, त्या काळात कुठल्याही प्रकारचं पावसाचे दिवस नसतात, तरी तो पाऊस पडतो, त्याला अवकाळी पाऊस म्हणतात. आणि ह्या अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आणि अचानक आल्यामुळं, पाऊस आल्यामुळं लोकांकडे छत्री नसते, रेनकोट नसतो. मग लोकांची त्रेधात्री पटपट होते. या ठिकाणी चित्रामध्ये पहा, दिसतंय की अवकाळी पाऊस, पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस, त्याला अवकाळी पाऊस म्हणायचे. तर पेन्शिलनं खून करा. हा नवीन शब्द आहे, लक्षात घ्या. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस. अवकाळी म्हणजे पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस. इथे लोकांच्या ध्यानीमनीही नसतो की हा पाऊस पडणार आहे म्हणून. त्यावेळेस ज्यावेळेस लोक बाहेर पडतात, पावसाळ्याचे दिवस असल्यानंतर बरोबर छत्री असते, रेनकोट असतो. परंतु अचानक पाऊस हा हिवाळ्यामध्ये आल्यानंतर किंवा उन्हाळ्यामध्ये अचानक पाऊस आल्यानंतर लोकांची त्रेधा त्रेपीट उडते. त्रेधा त्रेपीट उडणे म्हणजे तारांबळ होणे. सर, हा, नवा शब्द शिकाय इथं नाही. आहे तुमच्याकडं नाही. नवीन पुस्तक? जुन्या पुस्तकात नसेल, पण नवीन पुस्तकात आहे. नसेल तर लिहून घ्या. नवीन अवकाळ पुस्तकात पण नाही. नसेल तर लिहून घ्या ते. अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस. जे नवीन पुस्तक आहेत, त्या नवीन काही पुस्तकामध्ये हे आहे. अवकाळी पाऊस ध्यानीमनी नसताना अचानक सुरू होतो. त्या पावसामुळे लोकांची त्रेधा त्रेपीट उडते. लोक छत्री, रेनकोट न घेता बाहेर पडलेले असतात. अशा वेळी पाऊस आला तर आसरा मिळेल तिथे थांबावे लागते किंवा भिजत जावे लागते. अशा प्रकारे अवकाळी पाऊस आल्यानंतर लोकांच्या तारांबळ उडते. पण अवकाळी पावसाने आणखीन काही तोटे होतात. काही ठिकाणी लोक हिवाळी पिकं घेतात. हिवाळ्यामध्ये अधूनमधून पावसाचा शिडकाव झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो. पण त्या काळात पाऊस फार जोराचा झाला तर शेतात पाणी साचते. हिवाळी पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण होतो. मग या ठिकाणी अवकाळी पावसानं आणखी काही तोटे झालेले असतात. काही ठिकाणी लोक हिवाळ्यात पिकं घेतात, त्यामुळे काय होतं, त्या पिकांचं नुकसान होतं. हिवाळी पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण होतो. पाऊस फार जोराचा झाला तर पाणी शेतात साचतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. बऱ्याच वेळा काय काय होतं, अवकाळी पावसाबरोबर गारपीट होते. गारपीट म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गारा पडतात. वर एवढ्या आकाराच्या चेंडू एवढ्या आकाराच्या गारा पडतात. आणि गारा पडल्यामुळं या ठिकाणी कौले फुटतात, घराचे कौलं फुटतात, जनावरं जखमी होतात. मोठमोठे इमारतीवरती असणाऱ्या काचाची तावदानं आहेत, खिडक्या आहेत, या फुटतात. मोठमोठ्या टाक्या फुटतात. कारण उरून येणारा चेंडू एवढ्या आकाराची जर गार असेल, ती आकाशातून आल्यानंतर किती लागेल. उंचावरून आपल्याला येणारा दगड जसा लागतो तशी ती गार आपल्याला लागते. म्हणजेच लोक सुद्धा जखमी होतात, जनावरं जखमी होतात गारांचा मारा लागून. गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे खूप नुकसान होते. या सुमाराला आंब्याचा मोहर आला असेल तर त्याचंही खूप नुकसान होतं. त्यातला काही भाग तुटून जातो आणि काही भाग कुचून जातो, त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते. अशा प्रकारे गारपिटीमुळे सुद्धा खूप नुकसान होतं. गारपीट हे पहा, 2017-18 साली काही ठिकाणी गारपीट आलेली होती. तर ही गारपिटीमध्ये बऱ्याच लोकांचं काय झालं होतं, नुकसान झालं होतं. ते गारपीट कशा पद्धतीने पडते होते, त्याचा एक व्हिडिओ पहा मध्ये आला होता. तो आपण पाहूया. नागपूरमध्ये झालेली जी गारपीट आहे ती पहा.
एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. अरे बापरे! अरे तो पाणी केवढं अरे बाबा बाबा Grammarly can help you write quickly and confidently, so you never have to slow down at work. Stay on top of email. नमस्कार. बॉक्समध्ये आपल्या अडी अडचणी लिहून त्या आमच्या गारात किंवा वेळेस हिमालयाकडे आणि थंडपणा जास्त असल्यामुळे बाष्पयुक्त वारे आकाशामध्ये 3 ते 4 किलोमीटर उंचीपर्यंत असतात आकाशात, आणि त्यामध्ये जवळजवळ उणे 25 ते त्यांचं रूपांतर छोट्या गारा ज्या गारा दिसत आहेत तुम्हाला, चेंडू एवढ्या आकाराच्या मोठ्या मोठ्या गारा आहेत. तर या गारा जमिनीवरती पडल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा प्रकारच्या ह्या ज्या गारा आहेत, या गारा अचानक पावसाबरोबर येत असतात, वादळी वाऱ्याबरोबर येत असतात, आणि त्यामुळं लोकांचं शेतीचं खूप नुकसान होतं, घरांचं नुकसान होतं, जनावरांना मारा लागतो. तसेच या ठिकाणी ज्या उभ्या पिकामध्ये या ठिकाणी काय होतं, या गारा पडल्यामुळं फळबागांचं नुकसान होतं, आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान होऊन ज्या फळबागा आहेत ह्या लवकर पूर्वपदावर येत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला या संकटाला सामना करावा लागतो. म्हणजेच अवकाळी पावसाबरोबर ही गारपीट होत असते, आणि ही गारपीट झाल्यानंतर बरीचशी जनावरं जखमी होतात, घराची कौलं तुटतात, फळबागांचं नुकसान होतं, आंब्याला मोहर आला असेल तर त्याचं नुकसान होतं. अशा प्रकारे आपण या आपत्तीला सामोरं जातो, त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करतो. आता दुसरं पुढचा जो नैसर्गिक आपत्ती आहे ती पूर आहे. पूर पावसाळ्यात कधी कधी 3-4 दिवस सतत जोराचा पाऊस पडतो, पाणी वाहून जाऊ शकत नाही, त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याला आपण पूर येणे असे म्हणतो. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. पुरामुळे मातीची घरे कोसळतात, मुले, गुरे आणि माणसे बुडून मरण्याची शक्यता असते. वस्तीत पाणी साठल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येतात. अशा वेळी उंच सुरक्षित ठिकाणी जावे आणि पूर ओसरल्यावर मग घरी परतावे. पुराच्या पाण्याला फार ओढ असते. पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते. पुराच्या पाण्यामध्ये आपल्याला पोहता येत नाही, कारण त्याला त्या पाण्याला इतका वेग असतो की पोहायला सुद्धा जमत नाही. त्याला पोहायला येतं तो सुद्धा या ठिकाणी त्याचाही काही उपयोग होत नाही पूर आल्यानंतर, लक्षात घ्या. म्हणून पूर आल्यानंतर अशा वेळी आपल्याला उंच ठिकाणी जाणं हेच महत्त्वाचं असतं, आणि पूर ओसरल्यानंतर मग घरी परतणं. पहा, पाटणमध्ये पुराची स्थिती किंवा सांगलीमध्ये आलेली गेल्या वर्षी 2019 साली आलेला जो पूर होता, त्या पुरामध्ये
अनेक नदीकाठच्या लोकांची घरे वाहून गेली आणि घरातलं सगळं साहित्य वाहून गेलं होतं. दुकानामध्ये पाणी साठलं होतं सांगलीमध्ये. रस्त्यावरती होड्या चालत होत्या, इतकं पाणी होतं. म्हणजे हे अचानक आलेला जो पूर आहे, या पुरामुळं अनेक ठिकाणी नुकसान होतं. लोकांचा अतोनात हाल होता. त्या ठिकाणी चित्रात आपल्याला दिसतंय पहा. मुलगा या ठिकाणी मुलीला खांद्यावरती घेतलेला आहे. माणसाने पुरामधलं घरातलं काही साहित्य आहे ते डोक्यावरती घेऊन निघालेले आहेत. पत्र्याचे पानं उकळून पडलेले आहेत. अशा प्रकारे खूप नुकसान होतं. पुराचा एक आपण बारका लहान व्हिडिओ पाहूया. गारपीट आपण पाहिले आता. चक्रीवादळ, वादळ हे सुद्धा नैसर्गिक आपत्तीचाच एक प्रकार आहे. पहा कोल्हापूरचा पूर त्या प्रकारे पाण्यामध्ये आणि सुरुवात करणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या बातमीपासून. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान सुरूच आहे. पुणे, सातारा, सांगलीसह कोल्हापुरात पुराची भीषणता वाढली आहे आणि याच्यात आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय. काही वेळापूर्वीच पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी ही माहिती जाहीर केली. कोल्हापुरात पूरस्थिती हाताळण्यासाठी NDRF, कोस्ट गार्ड आणि नौदलाला पाचारण केलं गेलंय. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावांचा पुरामुळे संपर्क तुटलाय. तर रत्नागिरी ते कोल्हापूर हा राज्य महामार्ग देखील पाण्यामुळे बंद झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पूरस्थितीवर बैठक घेत प्रशासनाला पूरस्थिती हाताळण्याचे निर्देश दिले. आता कोल्हापूरच्या पुरामुळे आतापर्यंत 51,785 लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. कोल्हापूरकडे येणाऱ्या महामार्गावरही पाणी आल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय. आंबेवाडी, प्रयाग, चिखली या गावांमधल्या लोकांना वाचवण्यासाठी NDRF, लष्कर आणि नौदलाच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. कोल्हापुरात आलेल्या या पूरस्थितीबद्दल माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती पाटील राजगोळकर. आपण आता पंचगंगा नदी पुलावर आहोत. तुम्ही बघू शकता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत केवळ पाणी आणि पाणीच दिसतंय. हे सगळं पाणी जे आहे ते रहिवाशी एरियामध्ये सुद्धा गेलेलं आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 55 फुटांच्या वर गेली आहे. या पुराचा फटका जवळपास 200हून अधिक गावांना बसलेला आहे. NDRF असेल, आर्मी असेल यांच्याकडून मदत कार्य सुरू आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बोटीच्या सहाय्यानं लोकांना गावातून आणलं जात आहे आणि पुन्हा इथं सोडलं जात आहे. त्यामुळे हे अविरतपणे हे कार्य काल संध्याकाळपासून सुरू आहे. आर्मीकडून देखील मदत घेण्यात येते कारण पाण्याचा इतका मोठा प्रवाह आहे आणि त्यामधून लोकांना बाहेर काढणं हे जिकिरीचं ठरत आहे. सोबतच कोल्हापूरमधील स्थानिक जी मंडळं आहेत ती देखील या सगळ्या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेली आहेत. या सगळ्या बचाव कार्यातून जी लोकं बाहेर ज्या लोकांना शक्य आहे ते सध्या आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सामाजिक सेवा संस्था आणि आमच्या फर्स्ट फ्लोअर पर्यंत पाणी आहे. आम्हाला वाटलं होतं की आज कमी पाऊस येईल आणि जरा कमी होईल लेवल पाण्याची, पण झाली नाही. पाणी भरपूर आहे. तर जिन्यात जाता येत नाही. वरनं लेडीजला वरनं डायरेक्ट इंडर घालून वरनं खाली टाकतात आपण. त्यातनं त्यांना स्वभाव नाही थोडी सगळ्या पोरांनी आम्ही त्यातनं बाहेर काढले सगळ्या. कालपासून आम्ही आता 350 जणांनी काढल्यात. कसवाड्यामधले काय कोण आलेलंच नाही. कसवाड्या पण कसवाड्यात ग्रहयोग, ब्रह्ममाळा, माळीमाळा आणि नेजार पार्क आणि बिरजा पाण्यात प्रकारे या पुरामध्ये अडकलेली लोक आहेत. त्या लोकांना
आग्र्याहून सुटका. या लोकांना काढण्यासाठी नौदल सेना आणि फोर्स बरेचशा लोकांनी या ठिकाणी लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत. अशा प्रकारे या पुरामुळे बरेचशा लोकांचं नुकसान झालं होतं. या लोकांना आपण 2019 साली मदत केली होती. त्यांना मदत. अशा प्रकारची एक नैसर्गिक आपत्ती मानवावरती आल्यानंतर जनजीवन. आता पुढची जी आपत्ती आहे ती भूकंप. जमिनीच्या पोटाच्या खडकामध्ये काही हालचाली होतात, त्यामुळं अचानक खडकाच्या थरामध्ये तरंग निर्माण होतात. तर अशी जमीन कापली जाते. शांत तळ्यात एखाद्या मुलानं जर दगड टाकला तर त्याच्याभोवती गोलगोल वर्तुळाकार तयार होतात, तरंग निर्माण होतात, तळ्याच्या काठापर्यंत जातात. काही वेळाने तरंग विरून जातात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते. हे जे तरंग आहेत, अशाच प्रकारच्या लहरी, अशाच प्रकारचे तरंग हे जमिनीमध्ये भूकंप झाल्यानंतर असतात. आणि भूकंप खूप मोठा झाल्यानंतर जमिनीच्या घरांना तडे, भिंतींना तडे जातात, घराच्या भिंतींना तडे जातात आणि भिंत कधी कोसळते. मग त्यामध्ये काय त्यांना गोठ्यामध्ये असणारे जनावरे, त्या गोठ्याचा पत्रा पडल्यामुळे शेतीमध्ये अचानक हालचाली झाल्यामुळे त्या ठिकाणी शेतीच्या पिकांवरती सुद्धा त्याचा परिणाम. अशा प्रकारे हा जो भूकंप आहे, हा 1993 साली किल्लारीला झालेला जो त्या भूकंपामध्ये हे नुकसान झालं होतं. पर हे मुख्य स्वतः जाऊन ते किल्लारी गाव पुन्हा पहिल्यासारखं उभा करण्यासाठी. हा जो भूकंप होत असताना जसं त्या पाण्यावरती लहरी उठतात, त्याच पद्धतीने जमिनीच्या पोटामध्ये प्रकारचे निर्माण होतात आणि काही सेकंद जे आदरते आपण भूक. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकंप होतो तिथली घरे हादरतात, घरातल्या वस्तू धडाधड पडतात. कच्ची आणि मोडखळीस आलेली घरे तर साप कोसळतात, त्यांचे ढिगारे तयार होतात. त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात, अनेक माणसे जखमी होतात. केंद्राजवळ नुकसान जास्त होत. भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढावतो किंवा जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरू नये. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात, त्या माणसे दगावतात किंवा म्हणून भूकंप होत आहे असं लक्षात येतात कॉट खाली किंवा टेबल खाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होते. आपल्या अंगावरती जरी काय पडलं तरी आपण त्या ठिकाणी राहू शकतो. भूकंपामध्ये काही लोक सुद्धा या ठिकाणा त्यांना जीवदान मिळालेलं आहे. माणसं अशी कॉट खाली लपून राहिली तरी भिंत पडली, त्यांचा मातीचा त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी जी बसली वाचलेली आहेत. ढिगाऱ्यातून ज्यावेळेस ढिगारा बाजूला केले जातात त्यावेळेस काय वाचलेली. अशा प्रकारे ही भूकंप ही जी आहे आपत्ती जी आहे नैसर्गिक आपत्ती हे आल्यानंतर अशा प्रकार भूकंप दारीची आपण एखादी क्लिप दिसते. लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही आलेली आपत्ती आहे. लातूरचा जो किल्लारीचा भूकंप आहे, लातूर भूकंप 93 साली झालेला हा भूकंप आहे. अतिशय हृदयाला लावणी दाखवणार. तोंड तर बघू द्या रे बाबा.
आम्हाला ज्यावेळी कळालं की हा भूकंप आहे त्यावेळी जे आहे आम्ही उमरग्याहून एक टीम बनवली आणि मित्रांना आमच्या काही पोलीस कर्मचारी होते आणि कॉलेजचे विद्यार्थी होते, त्यांना घेतलं, ट्रकमध्ये घातलं आणि सरळ अगोदर या गावला आलं. एकुंडी या गावचं नाव आहे. होईल त्या प्रकारे की कोणी जे जिवंत होते, जखमी होते, अगोदर आम्ही त्यांना म्हणलं उचला आणि हॉस्पिटलला पाठवा. 2 लेकं, 2 सुना, 3 नातू, 5 नाती, असं कसं माझं दैव झालं म्हणावं. मग त्यावेळी आमच्याजवळ हत्यार वगैरे काय नसताना जे आहे ना हातानं माती उकरायचं, ते असे मोठमोठे ढिगारी पडलेले होते. कितीतरी लोक जे आमचं म्हणत होते की आमचं इथं घर आहे, घर समजत नाही, घर कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही हे म्हणत होतं. जास्तीत जास्त जखमीला इथून जे आहे ना या ठिकाणाहून आम्ही हॉस्पिटलला पोहोचवलं. मी या ठिकाणी आलो, आजूबाजूला मी शूट करत होतो. ती पाण्याची टाकी होती. मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी एक पुतळा होता. त्या स्तंभाचा कलरसुद्धा लाल कलर होता आणि त्याच्या आजूबाजूला प्रेतं पडलेली होती. जखमींना होईल त्या मार्गानं, होईल त्या प्रकारे जे आहे ना उचलून घेऊन जात होती. आणि या किल्लारीचा हा एक मुख्य प्रवेशद्वारच होता. पुढच्या पिढीला एक इतिहास म्हणून पाहता येईल. भविष्यात जर संकट आलं तर आपल्याला हे इतिहासाची पानं काढून पाहून त्यावेळी कसं निवारण केलेलं होतं हे पाहता येईल, असं एक माझं एक ड्रीम बनलेलं आहे. हा भूकंप ज्यावेळेस झाला त्यावेळेस शेख यांनी हा भूकंपाची जी क्लिप आहे ती तयार केली होती. तर त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सोडून दिला. इतकं भयानक फोटोग्राफर इस्माईल शेख यांनी आपल्या साध्या कॅमेऱ्यात टिपलेली ही 30 सप्टेंबर 1993ची सकाळी 7:05 दृश्य. घरीच्या घरी सगळे जमीनदोस्त झाले. अनेक लोक त्या घरातले सापडले. पहाटे 3:55 भूकंपाचा अंदाज येताच इस्माईल उमरग्याहून ट्रकमध्ये बसले. वाटेल दिसतील तशी दृश्य टिपत टिपत योगायोगानं भूकंपाच्या केंद्रबिंदू असलेल्या एकोंडीत पोहोचले. गावात एकही घर शिल्लक नव्हतं. बचावलेला प्रत्येक जण घरांच्या ढिगाऱ्यात आणि आप्तस्वकीयांच्या शोधात होता. किती आहेत मावशी इथं? तुमच्या घरचे सगळेच आहेत का? तुम्ही कुठे गेलतो? त्या घरी का झालं का नाही नुकसान? पहाटेपासून तुम्ही रात्रीपासून तिथं झोपलते का? आणि त्यावेळेस शरद पवार यांनी या लोकांना खूप मोठा शासनाच्या वतीने आधार दिला होता आणि त्या लोकांचं पुनर्वसन या ठिकाणी. अशा प्रकारे या भूकंपामध्ये अनेक पाळीव जनावरांचाही मृत्यू होतो. लोक जखमी होतात. काही लोकांचा जीव, माणसं दगावतात, जखमी होतात. म्हणून भूकंप होत आहे असं आपल्या लक्षात आल्याबरोबर आपण काय केलं पाहिजे, घराच्या बाहेर आलं पाहिजे. पण तो जो किल्लारीचा भूकंप झाला हा पहाटे झाल्यामुळं गाढ झोपेमध्ये माणसं होती, त्यामुळं त्यांना कसल्याही प्रकारचे हालचाल करता आलं नाही. पण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू असताना भूकंप झाला तर बाकाखाली बसावे. भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेजवळ किंवा मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा हो. भूकंपाने जेवढे नुकसान होत नाही तेवढे गर्दी आणि गोंधळामुळे होत. आता त्सुनामी, मी तुम्हाला सुरुवातीलाच सुनामी दाखवली होती. सुनामी म्हणजे काय? ज्यावेळी भूकंप हा समुद्रामध्ये होतो, ज्यावेळी भूकंपाचा उगम हा समुद्रात होत असतो त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात अनेक मोठ्या प्रमाणामध्ये लाटा निर्माण होतात
आणि ह्या लाटा 3-4 मजली इमारती एवढ्या उंच असतात. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना त्सुनामी असं म्हणतात. ज्या मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होतात त्या लाटा समुद्राच्या किनाऱ्यावरती येऊन धडकतात आणि समुद्रात असणारे ग्रह वगैरे यांना ते नुकसान पोहोचवतात. त्सुनामी जपानमध्ये खूप मोठी त्सुनामी आलेली होती. त्सुनामीमुळे जी समुद्राच्या किनाऱ्यावरती माणसांची वस्ती असेल तर तिथे त्सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात ते त्या लाटेसह अगदीच हतबल असतात. लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करू शकतात. त्सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी जी वाहने आहेत ती आत बसलेल्या माणसासकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे पावतात किंवा जखमी. त्सुनामीच्या तडाख्याने किनाऱ्यालगतची घरांची मोडतोड. पण एखादा व्हिडिओ पाहूया. त्सुनामी आज से ठीक 13 साल पहले 26 दिसंबर 2004 की तारीख शायद ही कोई भूल पाएगा। इस दिन दुनिया ने जो बर्बादी देखी, ऐसी बर्बादी कभी नहीं देखी गई थी। 13 साल पहले यानी 26 दिसंबर 2004 को दुनिया के सामने ऐसी भयानक स्थिति पैदा हुई थी जिसने मानव जाति को बता दिया था कि प्रकृति से बढ़कर कुछ नहीं होता। 13 साल पहले कन्याकुमारीला आलेली आहे. जपानमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या लाटा या ठिकाणी समुद्रामध्ये भूकंप झालेला मोठ्या लाटा निर्माण
शेजारी किनाऱ्यावरती गाव आहे त्या गावामध्ये असं पाणी जातं. रस्त्यावरची दुकानं आहेत, चालू वाहनाची अगदी ओढली जाते. खरगत पाणी ओढली जातात तेव्हा मोठ्या प्रमाणावर जपानमधली बातमी आहे पहा. जपानमध्ये समुद्राचं पाणी मानवी वस्तीत शिरल्यामुळं त्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्याच्या घरी वाहून गेले. पुरासारखी परिस्थिती यातच समुद्राचं पाणी मानवी वस्तीत शिरलं. समुद्रामध्ये भूकंप होऊन ठिकाणी अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारची जी संकट आहे ती मानवावरती अचानकपणे येतात आणि त्यामध्ये बरंचसं नुकसान होत असतं. मोठ्या शहरामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे लागते. यासाठी काय काय करायचं हे ठरलेलं असतं. त्यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो. गरज पडली तर आपल्याला लष्कराची जवानाची मदत घ्यावी लागते. अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीला आपण सावरण्यासाठी लोक एकमेकांना मदत करतात. या ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण पाहिलं अवकाळी पाऊस, वादळ, पूर, भूकंप आणि तत्सुनामी हे ज्या येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आहेत, या नैसर्गिक आपत्तींची माहिती आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे. प्रकारे हा पाठ इथं संपला आहे. पाठाचे स्वाध्याय या ठिकाणी आपण काढायचे.